शेतकरी बांधवांनो, हा जो काही प्लॉट पाहतायत आपण, तर हा आहे CO 8632चा रोप लागवडीचा प्लॉट आहे. रोप लागवड केली होती 31 जानेवारी 2026 रोजी. तर ही जमीन जर आपण बघितली तर थोडीशी हलकी आणि चुनखडी युक्त बघा, हे पांढरी पांढरी थोडीशी जमीन पांढरुकी अशी दिसती गावाच्या कडीची जमीन आहे. आणि या ठिकाणी जर आपण बघितलं, हे बघा, हे क्लिअर कट जे आहे ते अशा पद्धतीनं हे पिवळसर सगळ्या स्ट्रिप्स जे आहे ते दिसतात. आणखीन आपण वरून पानांच्या वरून जर बघितलं तर हे अशा पद्धतीचं ॲपेरन्स आहे. तर हे जे आहे हे सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे या चुनखडीयुक्त शेतामुळं. अशा ठिकाणी जर आपल्याकडे ठिबक असेल तर ठिबकच्या सहाय्यानं जे आहे ते आपण या ठिकाणी महाराष्ट्र ग्रेड 1चं जे काय आता खतं मिळालेले आहेत, वॉटर सोल्युबल खतं आहेत महाराष्ट्र ग्रेड 1चे, तर त्याचं जे आहे ते आळवणी आपण या ठिकाणी करू शकतो. जसं मिलांज नावानं जे काही येतं तर त्याची आळवणी आपण करू शकतो. किंवा ते नसेल करायचं तर खताच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रेड 1 10 किलोची बॅग आपण एकरी जे आहे ते जे काही खत आपण देणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही देऊ शकता आता पावसाळी डोसच्या अनुषंगानं. दुसरं महत्त्वाचा विषय, आता बघा किती महिने झालेले आहेत ह्या प्लॉटला, तर आज आहे 29, म्हणजे बरोबर रोप लागवडीला ह्या फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे असे 4 महिने झालेत. आणि या 4 महिन्यामध्ये जर पाहायला गेलं संख्या नियोजन प्रॉपर आहे. एक जे आपल्याला अपेक्षित एक 5, 6, 7 फुटवे जे काही आहेत ते आहेत. आता ह्याच्यामध्ये पण काय होईल, काही ठिकाणी हलक्या भागामध्येच फक्त कुठंतरी एखादा कुठंतरी, आता जसं हा जिरून गेला, असं 2-3 ठिकाणी, जसं इथं हे काही जिरलेले इथं, पुन्हा तिकडं पलीकडं पण काही जिरलेले, ते माती लावताना आणि ह्या गोष्टी ह्या पद्धतीनं होतात. पण आता बाकीचे जे आहेत ते एकदम सशक्त फुटवे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9, ते सशक्त फुटवे एवढी संख्या आपल्याला भरपूर झाली. आणि ह्या फुटव्याचं जर आपण पाहिलं, त्याचा जेठ आपण काढलेला आहे, जस्ट जर आपण खाली जर पाहिलं तर खाली एक कांडी, दुसरी ही कांडी, ही तिसरी कांडी, आणि ह्या अशा पद्धतीनं 4 कांड्यावर जे आहे ते 4-5 पर्यंत सुद्धा आपण म्हणू शकतो की जे आहे. तर आता हे इथपर्यंत जर आपण काउंट केलं, 1, 2, 3, 4, 5 कांड्यांपर्यंत जे आहे ते ह्या उसानं कांड्या धरलेले आहे. आणखीन एक 15-20 दिवसांनी किंवा महिन्याभरानं जे आहे तर खालची पानं बऱ्यापैकी आता टोपण सोडायला चालू झालेले आहेत. आणि खालच्या पाणीनं तर एकदम खालचे जे पान आहेत तर त्यांनी तर ते टोपण सोडलेलं आहे, अशा पद्धतीने झालेले. तर अशा ठिकाणी आपण आता सगळीकडे जर बघितलं तर या ठिकाणी आपण पाचट काढू शकतो. पण त्याच्यापेक्षा आणखीन महत्त्वाचं जे काही आहे ते भांग जो काही पडला आहे बघा, एवढा मोठा खड्डा राहिला. आणि ही कांडी जी काही कमीत कमी ह्या 2 कांड्या जे काही आपल्या ज्या आहेत तर ते पूर्णपणे ह्याच्यामध्ये गेल्या पाहिजेत. पूर्ण असा सपाट वरंबा झाला पाहिजे, चांगला कॉम्पॅक्ट असा व्यवस्थित, ज्याच्यामुळं की इथून सुद्धा पुन्हा नंतर मुळ्या फुटतील आणि ह्याला आधार द्यायला मजबूती जी आहे ती या ठिकाणी येणार आहे. तर त्या अनुषंगानं रिव्हर्स फॉरवर्ड रोटरचा वापर करून जे आहे ते तुम्ही हा जो काही पडलेला भाग आहे, एवढा मोठा खड्डा जो काही मध्ये पडला आहे सरीमध्येच, आणखी तशीच सरी राहिली माती लावून सुद्धा, ही तिथली न चालवलेलं आहे अवजार, तर माती प्रॉपर लागलेलं नाही. हे इथंच नाही तर सरसकट सगळीकडं तेच जे आहे ते परिस्थिती झालेली आहे, इथं सुद्धा तेच झालेलं आहे. तर त्याच्यामुळं माती जी आहे ते आपण रिव्हर्स फॉरवर्ड रोटरनं लावून घ्या, जेणेकरून ही सगळी माती, ह्याच्यात ती माती सगळी उडून ह्याच्या बेसक्यामध्ये पडली पाहिजे, हा वरंबा कॉम्पॅक्ट झाला पाहिजे. आणखीन एक महत्त्वाचं आम्हाला निरीक्षण जे आहे ते काही ठिकाणी अळीवर्गीय किडींचा प्रादुर्भाव जो आहे तो दिसायलेला आहे. तर या ठिकाणी आपण कोराजेनची आळवणी करू शकतो. हे जे काही मरायलेलं आहे हे अशा पद्धतीनं जे मेलेलं आहे किंवा हे मेलेलं आहे ना, तर हे त्या ठिकाणी जे आहे ते अळीवर्गीय किडींचा प्रादुर्भाव जो आहे तो झालेला आहे. ह्या ठिकाणी सुद्धा आता आम्ही बघितलं होतं. तर तो एक विषय जो आहे तो आपण थोडंसं लक्षात घ्यावा, त्या ठिकाणी सुद्धा ते झालेलं आहे.